तर दादरच्या आयडियल बुक डेपोजवळील आपण ही दहीहंडी पाहतोय। सध्या उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। दहीहंडी पथक इथवर पोहोचले आहेत। माझे सहकारी अक्षय मणकणी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत दादरमधून। अक्षय, कसा आहे उत्साह? खरं तर सुमित, आपण पाहू शकतो की महिला गोविंदा पथकांची आयडियलच्या बुक डेपोच्या या संपूर्ण दहीहंडीला हजेरी लागलेली आहे आणि हे सर्वच महिला गोविंदा पथकातले महिला गोविंदा जे आहेत ते आता नृत्य आणि फुगडी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते या दहीहंडी उत्सवानिमित्त निर्माण झालेलं आहे आणि थोड्याच वेळात संपूर्ण मानवी मनोरा रचत या महिला गोविंदा पथकांकडनं या संपूर्ण दहीहंडीला जी आहे ती सलामी देण्यात येणार आणि त्यानंतर ही दहीहंडी जी आहे ती महिला गोविंदा पथकाकडनं फोडण्यात येणार आहे। आपण पाहिलं तर महिला पारंपरिक वेशभूषेत साडी घालून देखील या संपूर्ण उत्सवात जे आहेत ते सामील झालेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। दोन महिला गोविंदा पथक जे आहेत, एक विलेपार्लेचं जॉली महिला गोविंदा पथक तर दुसरं सांताक्रूजचं महिला पथक जे इथे दाखल झालेलं आहे आणि सध्या या दोन्ही महिला पथकांकडनं जल्लोष जो आहे तो या संपूर्ण आयडियलच्या श्री साई दत्त मित्रमंडळाच्या दहीहंडीच्या उत्सवात सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात या संपूर्ण दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने संपूर्ण सुरू होणार आहे आणि त्यानंतर मानवी मनोरे रचत या महिला गोविंदा पथकांकडनं या संपूर्ण दहीहंडीला जी आहे ती सलामी देण्यात येणार आहे। सुमित, नक्कीच तर यंदा ही दहीहंडी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही दुसरी दृश्य आपण बघतोय माझगाव ताडवाडी या ठिकाणची आहेत आणि तिथे देखील आता दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचले जात आहेत। मुंबईमध्ये आपल्याला दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत महिला गोविंदा ज्या उत्साहाने इथे आलेल्या आहेत, तर त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत। पण खास आकर्षण आहे ते म्हणजे ही चिमुकली। मला तुला विचारायला आवडेल की तू एवढी नटून थटून आलेली आहेस, तर तू काय बोलशील? मी मेसेज देणार, लाठी काठी खेळत। मग गोविंदासाठी तुझा काय म्हणजे छोटासा संदेश आहे की मुलींनी खंबीर राहायला पाहिजे। तर ही छोटी लहान मुलगी बोलते की मुलींनी खंबीर राहायला पाहिजे। आम्ही पार्लेमधून आलेलो आहोत। आमच्या संघाचं नाव आहे जॉली महिला गोविंदा पथक। ही प्रॅक्टिस करत असताना आमच्या संघामध्ये शाळा शिकणाऱ्या, कॉलेज करणाऱ्या, सर्व्हिस करणाऱ्या लेडीज, हाऊसवाईफ ज्या घरात वर्किंगला आहेत, त्या सर्वजण आपला वेळातला वेळ काढून रात्रीच्या वेळी आमची प्रॅक्टिस चालते, कारण दिवसभर सर्वांना स्वतःचं वर्किंग कॉलेज वगैरे असतं। तर महिला कणखर आहे हे काही वावगं नाहीये। म्हणजे सकाळी दिवसभर तिची कामं उरकून रात्रीची, अरे वा, आता आपल्यासोबत कृष्णा पण आलेला आहे, तर कामं वगैरे उरकून ती रात्रीची प्रॅक्टिस करते, हे खूप चांगलं आहे। आणि तर आता कृष्णा आलाय, तर या कृष्णासाठी तुम्ही कोणतं खास गाणं गाल? अरे तुझ्या घरात नाही पाणी, गागर उतानी रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा। कॅमेरामन रोशन सोबत मी स्वप्नाली धनावडे।